आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। दर कोसळल्याने लासलगावमध्ये शेतकरी आक्रमक। आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर आंदोलन, सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम। नाशिक जिल्ह्यातील आशिया खंडातील नावाजलेली कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये कांद्याच्या दराने अक्षरशः तळ गाठल्याने शेतकरी संतप्त झाले असून आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात आले। कांद्याला अवघ्या 12 रुपये 35 पैसे प्रति किलो दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची तीव्र नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली। यामुळे लासलगाव बाजार समिती परिसरात ट्रॅक्टरवर बसून मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान आमदार रोहित पवार यांच्यासह मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी सरकारकडे कांद्याला किमान 2500 ते 3000 रुपये हमीभाव देण्याची मागणी केली। सध्याच्या परिस्थितीत पेट्रोल डिझेल खर्च वाढल्यामुळे कांदा बाहेर पाठवणे परवडत नसल्याने मोठ्या प्रमाणावर कांदा खराब होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी सरकारवर टीका करत आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला। तसेच कांद्याला 3000 रुपये हमीभाव न दिल्यास येत्या 26 मे रोजी चांदवड येथे दिल्लीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देत सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निफाड विभागाचे DYSP के पाटील आणि लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समिती परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। मच्छिंद्र साळुंके, निफाड विंचूर प्रतिनिधी। आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर दिवसेंदिवस कोसळत चाललेले, त्यामुळं आमदार रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीत, त्याचबरोबर खासदार बगरे सर, त्याचबरोबर खासदार लंके साहेब, माजी आमदार भुसारा साहेब, राष्ट्रवादीचे दत्तात्रय पाटील साहेब, अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी होता। त्या पद्धतीने रोहितदादांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि ज्या पद्धतीने कांदा उत्पादन करायला खर्च आहे, त्या उत्पादन खर्चाच्या आधारित बाजारभाव त्या ठिकाणी कांद्याला मिळाला पाहिजे, अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी रोहितदादा पवारांकडे मांडल्या। आणि निश्चितच दादांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की त्या 8 दिवसामध्ये केंद्र आणि राज्य शासनाने यामध्ये जर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर भविष्यात अजून आंदोलन त्या ठिकाणी तीव्र केलं जाईल। आणि म्हणून आमची सुद्धा केंद्र आणि राज्य शासनाला विनंती की या ठिकाणी 1200 रुपयाचा काही दर या ठिकाणी जाहीर केला आहे, त्या दरामध्ये कांदा देणं हे शेतकऱ्यांना खरंच परवडणारं नाही आहे। त्याचा उत्पादन खर्च कमीत कमी 2 ते 2500 रुपये आहे, त्यामुळं कमीत कमी 3000 रुपये प्रति क्विंटलने हा कांदा खरेदी करण्यात यावा व तो सर्वच शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यात यावा। ज्या शेतकऱ्यांनी कमी दराने कांदा विकला आहे त्याला त्याच्या खात्यामध्ये थेट अनुदान द्यावा, अशा वेगवेगळ्या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहे व त्या लवकरात लवकर केंद्र आणि राज्य शासनाने मान्य करावा, ही शेतकऱ्यांची मागणी।